नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय गणित घटक 4 अपूर्णांकावरील क्रिया ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 10 प्रॅक्टिस सेट नंबर 10 आपण सोडवित आहोत। या ठिकाणी प्रश्न आपण पहिला दुसरा पूर्ण करून तिसरा सोडवा। त्यामध्ये पहिला सोडलेला आहे, दुसरा आपण सोडणार आहोत। आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली। 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली। उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली। तर किती भागात वांग्याची लागवड केली? आराधना ग्रोज पोटॅटोज इन 2/5 पार्ट ऑफ द गार्डन, ग्रीन्स इन 1/3 पार्ट ऑफ द brinjals in the remaining part. On how much of her plot did the plant brinjals? परसबागेतील आराधनानं आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली आहे, 1/3 भागात पालेभाज्या केल्यात आणि उरलेल्या भागात वांगी लागवड केली आहे। या ठिकाणी बटाटा आणि पालेभाज्या, बटाटा आणि पालेभाज्यांची एकूण लागवड, 2 भाज्यांची एकूण लागवड, ह्या दोघांची बेरीज केली पाहिजे। 2/5 भागात बटाटा, 1/3 भागात पालेभाज्या, दोघांची बेरीज करायची। या ठिकाणी छेद सारखा नाही, दुसऱ्याच्या या छेदानं पहिल्याच्या अंशाला छेदाला गुणायचं। 2 गुणिले 3 5 गुणिले 3 अधिक पहिल्या पूर्णांकाच्या छेदानं दुसऱ्या पूर्णांकाच्या अंशाला छेदाला गुणायचं। ओके, 3 2 6 छेद सारखा करण्यासाठी सगळे केले। 3 2 6 छेद 15 अधिक 5 1 5 छेद 15, छेद समान झाला। 6 अधिक 5 अंशांची बेरीज छेद 15, 11/15 दोघांची लागवड आहे, बटाटा आणि पालेभाज्या। आता एक भागातील 11/15 भागात या दोन्ही भाज्यांची लागवड आहे। दोन्ही भाज्यांची लागवड, उरलेला भाग आहे तो वांगी लागवड आहे, बरोबर। वांगी लागवड म्हणजे उरलेला भाग म्हणजे 1 भागातून 11/15 भाग वजा करायचा, म्हणजे उरलेला भाग बरोबर वांगी लागवड बरोबर 1 वजा 11/15। असंच 1 गुणले या ठिकाणी 1ला 15 गुणायचं, या छेदाला पण 1ला 15 गुणायचं, वजा 11/15 तसंच, कारण दोघांचं छेद 15 ठेवायचे तर 15 आहेच, त्यामुळं 15 1 15/15 वजा 11/15 छेद समान आहे। 15 वजा 11/15, 15 वजा 11/15 म्हणून चिन्ह करायचं मागं किंवा बरोबर करा। 15 मधून 11 गेले 4/15 ही वांगी लागवड। ओके, आराधनाने चार 4/15 भागात वांग्याची लागवड केली। ओके, पुन्हा पहा, एकूण 1 भागापैकी 2/5 भागात बटाट्याची लागवड, 1/3 भागात पालेभाज्या, म्हणजे बटाटा आणि पालेभाज्या या दोघांची मिळून एकूण भाजीची शेती किती झाली? 2/5 अधिक 1/3 दोघांची बेरीज करायची। 2ला आणि 5ला 3 गुणले वरते खाली, 1ला आणि या 3ला 5 गुणल्या, 3 2 6 5 1 5 5 1 15 5 1 15 छेद समान झाला म्हणून 6 अधिक 5 छेद 15 11/15, म्हणजे 11/15 भागामध्ये बटाटा आणि पालेभाज्या आहेत। आता 1 भागातील 11/15 भागात दोन्ही भाज्यांची लागवड आहे, उरलेला भाग वांगी लागवड म्हणजे एका भागातून 11/15 वजा केलं, छेद 15 करण्यासाठी 1च्या अंशाला आणि छेदाला 1/1 अंशाला आणि छेदाला 15 गुणले, गुणिले 15/1 गुणिले 15 वजा 11/15 15 1 15/15 वजा 11/15 छेद समान आहे। 2 छेदाबद्दल 1 छेद, 15तनं 11 गेले 4 उरले, 4/15 भागात वांगी लागवड केली। ओके, अशा पद्धतीने
पुढचा प्रश्न आहे, संदीपने रिकाम्या हौदात 4/7 भागा इतके पाणी भरले. एका रिकाम्या हौदात 4/भाग इतके पाणी भरले. त्यानंतर त्या हौदात रमाकांतने 1/4 भाग इतके पाणी भरले. उमेशने त्याच हौदाचा 3/14 भाग पाणी बागेतील झाडांना दिले. हौदाची पूर्ण क्षमता 560 लिटरने असेल तर हौदात किती लिटर पाणी उरले. आता संदीपनं त्या रिकाम्या हौदात 4/7 पाणी भरलं आणि परत हौदात 1/4 पाणी दुसऱ्यानं भरलेलं आहे रमाकांतनं. म्हणजे पाणी किती होतं, म्हणजे 4/7 आणि 1/4 यांची बेरीज करायला पाहिजे. त्या बेरजेतून बागेला उमेशनं सोडलेलं पाणी 3/14 वजा केलं पाहिजे. ओके. आणि मग क्षमता 560 आहे, 560मधून वजाबाकी केल्यानंतर आपल्याला किती पाणी शिल्लक उरलं कळेल. संदीप फिल्ड वॉटर 4/7 ऑफ द एम्प्टी टँक. आफ्टर दॅट रमेश फिल्ड 1/4 पार्ट मोर ऑफ द सेम टँक. देन उमेश युज्ड 3/14 part of the tank to water the garden. In the tank has a maximum capacity of 560 liters. How many liters of the water will be left in the tank? संदीप आणि रमेश या दोघांनी टाकीत भरलेले एकूण पाणी संदीपनं भरलं 4/7 आणि या ठिकाणी रमेशनं भरलेलं आहे 1/4. म्हणजे 4ला 4नं गुणायचं, 7ला 4नं गुणायचं, अधिक 1ला 7नं गुणायचं, 4ला 7नं गुणायचं. तिरकस गुणाकारात ना, 4ला 4नं, 7ला 4नं तिरकस गुणाकारात 1ला आणि 4ला 7नंच. 4/16/28 4/16/28 अधिक 7/1 म्हणजे 16 अधिक 7 छेद सारखा आहे. बेरीज करायची, छेद समान असणं अंशांची बेरीज 23/28 इतकं पाणी भरलेलं आहे दोघांनी मिळून. आता उमेशनं काय केलं, उमेशनं या 23/28 मधीलच पाणी बागेतील झाडांना दिलं. उमेशनं 3/14 भाग पाणी झाडांना दिले. उरलेलं पाणी या ठिकाणी 23/28 भागातलं पाणी 3/14 बागेला दिलं. उरलेलं पाणी 23ला 14नं गुणायचं, 28ला पण 14नं गुणायचं, वजा 3ला 28नं तिरकस गुणाकार आणि 14ला 28नं गुणायचं. तिरकस गुणाकार केलेला आहे. 23/28 इतकं दोघांनी पाणी भरलेलं आहे. त्यातून 3/14 भाग पाणी उमेशनं बागेला सोडलेलं आहे. उरलेलं पाणी तिरकस गुणाकार 23 गुणले, तिथं 23चा आणि 14चा गुणाकार 322 आहे. 14 × 42ला 2 × 4, 14 × 28 × 32 वजा 28 × 84 आणि 28 आणि 14चा गुणाकार 14 × 8 = 12 दर्शेला 2 × 11, 14 आणि 28 × 11 19 392. इथं पण 392 म्हणजे 300 छेद समान आहे. 392मधून 84 गेले, 238 उरले. 238/392 या ठिकाणी 2 न भागूया, बे के बे उरला 1, 19 झाले, 92 18 उरला 1, 2 × 12 बे के बे, इथं बे के बे 92 18 या ठिकाणी 7 न भागूया, 7 1 7 उरले 4, 49 7 7 49 इथं 7 × 14 उरले 5, 14 आणि 5 19 7 8 56 56 56 17/28. ओके. 17/28 एवढं पाणी टाकीत उरलेलं आहे. हौदाची क्षमता दिलेली आहे. हौदाची क्षमता 560 लिटर म्हणजे 560चा 17/28 भाग. उरलेलं पाणी निघणार आहे 560चा 17/28 भाग पाणी
बागेला टाकलेला आहे, बागेला सोडलेला आहे, म्हणजे बागेला सोडून उरलेलं पाणी. ओके. पण टाकीची क्षमता 560 आहे. 560चा 28, 17/28, 28 1 28 2 56, 28 0 0 17 0 0 17 2 34, 340 लिटर हे पाणी उरलेलं आहे. लक्षात आलं असेल. ओके. हे टाकीची क्षमता इथं शेवटी दिल्या 560 लिटरची टाकी आहे. या ठिकाणी संदीपनं 4/7 आणि परत रमाकांतनं 1/4 पाणी भरल्यानंतर हौदात एकूण पाणी 23/28 झाले. 23/28 मधलंच पाणी 1/3/14 उमेशनं झाडासने घातले. उरलेलं पाणी 17/28. पण टाकीची क्षमता 560 आहे. 560 लिटरचा 17/28 उरलेलं पाणी आहे. हे उरलेलं पाणी आहे, पण 560 मधलं उरलेलं पाणी आहे, म्हणून 560चा 17/28 340 लिटर उरलेलं पाणी आहे. ओके. पोटॅटोज इन 2/5 पार्ट अँड ग्रीन leafy vegetables in 1/3 part of the plot. Total part of the plot used for these two vegetables here 2/5 plus 1/3. We get taking cross product 2 into 3 plus 5 into 1. Here 6/15. Product of denominator 5 into 3 15. 6/15 5/15. Denominator same. Addition of numerator 6 plus 5 11/15. Okay. Total part of the plot used for these two vegetables 11/15. In the remaining part of the plot, the planted brinjals in 1 minus 11/15, taking cross product 1 into 15 minus 11 into 1, we get here 15/15 minus 11/15. Here denominator same, 15 minus 11, 4/15. Okay. 4/15. Aradhana planted brinjals in 4/15, the part of the plot. Okay. Water filled in the tank by Sandeep and Ramakant 4/7 plus 1/4. Solving this, we get here 4 into 4/7 into 4 plus 1 into 7, 4 into 7, 4 into 4 16, 1 into 7 7, 7 into 4 28, 4 into 7 28. Denominator same, addition of numerator 16 plus 7 23/28. Okay. Total water filled in the tank by Sandeep and Ramakant 23/28. Okay, liters. Umesh used 3/14 the part of the tank. Remaining water we get here 23/28 minus 3/14, taking cross product 23 into 14/28 into 14 minus 3 into 28/14 into 28. Here product of 23 into 14 322, 28 into 14 392 minus 28 into 384/14 into 28 392. Here denominator same, therefore subtraction 322 minus 84, we get 238/392. Okay. 322/392, simplest form of here fraction, we get 17/28. Now the capacity of the tank is 560 liters. The water left in 17/28, the part of the tank. Here 17/28 into 560. Solving this, dividing 560 by 28, we get 20 into 17, 340 liters. Okay. 340 liters of the water left in the tank. Okay. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांच्यासाठी शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर येतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.